मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मोदी शहांकडून जनतेचे आभार। भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित। राज्यात 48% नगरसेवक एकट्या भाजपचे। केवळ विकासावर मतं मागितली। निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं द्विशतक। भाजप 120, शिंदेंची सेना 57 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवर विजयी। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नंबर 1। ठाकरेंचं खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। महाविकास आघाडीच्या जागांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त। पालिकेत सुद्धा असंच यश मिळणार। स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। चंद्रपुरात वडेट्टीवार ठरले किंगमेकर। 11 पैकी 7 नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा, तर सुधीर मुनगंटीवार यांची स्वपक्षावरच टीका। बाहेरच्यांना प्रवेश दिल्यानंतर पराभव झाल्याचाही दावा। पक्ष हा बिनदाराचाच असावा, व्यक्ती योग्य आहे की अयोग्य हे बघितलं पाहिजे। मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत देऊ। मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य। तर तुम्ही कमळ लक्षात ठेवा, 5 वर्ष देवेंद्र फडणवीस तुमची काळजी घेतील। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आपल्या लोकांकडूनच अन्याय। डोंबिवलीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधील भाजप नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार। बावनकुळेंच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कार करणार। भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं। काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच। रोहित पवारांची टीका। सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बोगस मतदान आणि पैशांची गारपीट झाली। काँग्रेससह ठाकरे सेनेचा आरोप। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह अव्वल, तर बारामतीमध्ये दादांच्याच कार्यकर्त्यांना अपक्ष निवडणूक लढवून ताकद दाखवली। अपक्ष निलेश इंगुले यांचा राष्ट्रवादीला धक्का। मतांची विभागणी होऊ न दिल्यास उमेदवारांना निवडून येण्यास सोपं जातं। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती संदर्भात स्थानिक पातळीवर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील। अजित पवारांचं भाष्य। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा लवकरच। मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार, संजय राऊतांचा दावा। अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या कोकाटेंची पाठराखण, तर अपात्र ठरवलेल्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं पात्र ठरवल्याची अनेक उदाहरणं आहेत। कोकाटेंची आमदारकी शाबूत राहण्यासंदर्भात अजित पवारांना विश्वास। लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास आता महागणार, तर 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरात वाढ। 26 डिसेंबरपासून रेल्वेची नवीन तिकीट दर रचना लागू होणार। पुण्यामध्ये 8 दिवसात हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ। पुणे शहराचा AQI आता मध्यम श्रेणीत। राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा मुक्काम कायम। रविवारी सांताक्रूजमध्ये 17.4 अंश तर कुलाब्यात 20.8 अंश तापमानाची नोंद। वर्षाअखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचाही अंदाज। हिवाळी अधिवेशनात संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी। रोजगार हमी योजनेचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा। पुण्याच्या खेडमधील कडूस धायबर या शिवारात बिबट्याची दहशत। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कैद। दरम्यान बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। अमेरिकन संसदेच्या आदेशानंतर खुल्या करण्यात आलेल्या एप्स्टीन फाईल्समधून डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो गायब। लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 16 फाईल्स शनिवारी रात्री उशिरा वेबसाईटवरून हटवल्या। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।